पुण्यामध्ये झालेल्या भिसे यांच्या मृत्यूच्या नंतर दीनानाथ रुग्णालयाच्या चौकशी समितीने काढलेले निष्कर्ष हे एबीपी माझाच्या हाती लागलेत। भिसे यांच्यासाठी जुळी गर्भधारणा धोकादायक होती असा निष्कर्ष चौकशी समितीने काढलाय। रुग्णाच्या गंभीर स्थितीमुळे डिलिव्हरीच्या आधी किमान 3 वेळा तपासणी गरजेची होती, मात्र भिसे यांनी एकदाही तपासणी केली नाही असं या अहवालामध्ये म्हटलंय। रुग्णालयाने ॲडव्हान्स मागितल्याच्या वादामधून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केलेली दिसते असंही या अहवालामध्ये म्हटलंय। जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट व्हा असा सल्ला रुग्णाच्या नातेवाईकांनी पाळला नाही असंही या अहवालामधून समोर येत आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। मिकी, रुग्णालयाच्या चौकशी समितीने काही निष्कर्ष काढलेले आहेत, काय नेमके हे निष्कर्ष आहेत? अगदी जर आपण बघितलं तर काल जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा एबीपी माझाने स्वतः डॉक्टरांशी इथं बोललेलं होतं आणि त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही एक समिती गठीत केलेली आहे आणि नेमकं हॉस्पिटलमध्ये काय झालेलं आहे या संदर्भातला एक अहवाल आम्ही लवकरच सादर करू। तो अहवाल आता एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे आणि यामध्ये मी वाचून दाखवतो। सुरुवातीला 4 डॉक्टर त्यांनी सांगितलेले होते। स्वतः वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर या समितीमध्ये आहेत। दुसरे डॉक्टर अनुजा जोशी ते देखील या समितीत आहेत। तिसरे डॉक्टर समीर जोग आणि चौथे सचिन व्यवहारे जे प्रशासक आहेत, हे 4 जण या समितीमध्ये आहेत आणि त्यांनी सुरुवातीपासून जेव्हापासून हे रुग्ण या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत तेव्हापासूनचा हा अहवाल हे निष्कर्ष त्यांनी काढलेले आहेत। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की 2020 पासून हे रुग्ण वेळोवेळी आमच्याकडे उपचारासाठी येत होते। एवढंच काय तर 2022 साली त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील झालेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांना 50% चॅरिटेबल ट्रस्ट असं म्हणून सूट देखील दिली होती। त्यानंतर त्यांच्या प्रेग्नन्सीसाठी ते वेळोवेळी या ठिकाणी येत होते। मात्र जेव्हा या 3 पानी अहवालामध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे लिहिण्यात आलेले आहेत, संपूर्ण जर आपण बघितलं तर त्यामध्ये खास करून तू जे नमूद केले सदर रुग्णाला ट्विन्स आहेत हे स्पष्ट केलेलं होतं डॉक्टरांनी, हे वेळोवेळी सांगितलेलं होतं आणि ते धोकादायक आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं। हे क्रिटिकल आहेत हे देखील स्पष्ट सांगितलेलं होतं। याची वेळोवेळी काळजी घ्या हे देखील सांगितलेलं होतं आणि त्यामुळं माहिती असून देखील रुग्णालयाचे ANC चेकअपसाठी गेले 6 महिने रुग्ण हे आपल्याकडं म्हणजे या हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकरमध्ये येणं अपेक्षित होतं, मात्र ते आले नाहीत हे देखील यामध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे। आणि जेव्हा ते चेकअप करण्यासाठी इथं आले त्यांच्याकडून ॲडव्हान्स पैसे मागण्यात आलेले होते। त्याचाच राग त्यांनी धरून ही तक्रार केल्याचं देखील या हॉस्पिटलनी या सदरच्या या अहवालात नमूद केलेलं आहे। एवढंच काय तर तुम्ही जेवढं तुमच्याकडे आता पैसे अवेलेबल आहेत, बॅलन्स तुमच्याकडे कॅश आहे ती भरा असं देखील डॉक्टर केळकरांनी स्पष्ट केलेलं होतं। तरी देखील त्यांनी पैसे न भरता न सांगता थेट रुग्णाला इथून घेऊन गेले असं देखील या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे। अर्थात 4ही डॉक्टर याच हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकरचे आहेत। स्वतः धनंजय केळकर देखील या कमिटीमध्ये आहेत आणि त्यानंतर हा अहवाल आता जो समोर आलेला आहे अतिशय धक्कादायक आहे। ज्या अहवालामध्ये हे स्पष्ट होतं की जे गैसास डॉक्टर आहेत त्यांनी वेळोवेळी त्या महिलेला चेकअप देखील केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की जी प्रेग्नन्सी होती त्यांना ती क्रिटिकल होती हे वारंवार त्यांना सांगण्यात आलेलं होतं। ते ट्विन्स आहेत त्यामुळे जास्तीची काळजी घ्यायला हवी होती हे देखील सांगण्यात आलं होतं, मात्र वेळोवेळी चेकअपसाठी ते देखील येत नव्हते। एवढंच काय तर शेवटी त्यांनी सांगितलं होतं की 7 दिवसात तुम्ही चेकअपसाठी या, तेव्हा देखील ते आले नाहीत असं या अहवालामध्ये पूर्णपणे म्हणण्यात आलेलं आहे। पूर्ण हिस्ट्री या रुग्णाची देखील या ठिकाणी या अहवालामध्ये मांडण्यात आलेली आहे। अतिशय म्हणजे धक्कादायक हा सगळा अहवाल आहे। अशा पद्धतीने दीनानाथ मंगेशकरच्या या 4ही डॉक्टरांनी मिळून हे अहवाल या ठिकाणी तयार केलेला आहे। 4ही डॉक्टरांच्या सह्या देखील या अहवालावर आहे आणि अशा पद्धतीने ते या ठिकाणी चेक करतायत। परंतु दुसरीकडे आता आरोग्यमंत्री आबिडकरांनी देखील एक कमिटी गठीत केलेली आहे। ती देखील या ठिकाणी येऊन पूर्ण तपास करणार आहेत कशा पद्धतीने या महिलेला त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली, आत्तापर्यंत काय काय करण्यात आलेलं आहे। त्या दिवशीचं CCTV फुटेज देखील पोलिसांनी स्वतः सांगितलेलं आहे की ती एमर्जन्सी रूममध्ये होती का, लेबर रूममध्ये तिथं होती का, हे देखील CCTV पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। कशा पद्धतीने तिला ट्रीटमेंट द्यायला हवी होती किंबहुना ती तिथं किती वेळ उपस्थित होती आणि तिला ट्रीटमेंट दिलं गेलं नाही हे देखील पोलीस तपासतील। जे कमिटी आरोग्य विभागाकडून गठीत करण्यात आलेली आहे ती देखील आज इथं येणं अपेक्षित आहे। मात्र दुसरीकडे आता जे अहवाल माझ्या हातात आहे ते अर्थातच
दीनानाथ मंगेशकरचा अहवाल आहे त्याच्यामध्ये ते स्पष्ट करतायत की बऱ्यापैकी चुका हे रुग्णाच्या नातेवाईकांचंच आहेत। हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं की रुग्ण प्रेग्नंट असतानाच ती ट्विन्स तिला या ठिकाणी आहेत आणि ते क्रिटिकल आहे हे देखील स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं। जास्तीची काळजी घेणं आणि वेळोवेळी या ठिकाणी चेकअपसाठी येणं हे देखील सांगण्यात आलेलं होतं। मात्र ती 6 महिने सुरुवातीची आली नाही असं देखील या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अर्थातच रुग्णालय प्रशासनाचा आहे, त्यामुळे कदाचित या अहवालामध्ये काही बचावात्मक बाजू असू शकते का याची पडताळणी सुद्धा करणं गरजेचं आहे। आणि जी आरोग्यमंत्र्यांनी शासनाची समिती गठीत केली आहे, या समितीचा जो अहवाल येईल त्यामध्ये नेमकं काय असेल, त्यासोबतच ज्या नातेवाईकांवरती आरोप केले जात आहेत, जे रुग्णालय प्रशासन आता आरोप करत आहे, त्या नातेवाईकांचं या अहवालावरती नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया। धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।